हाय फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आयोग चांगले असणार. तर आता वाजले, मी कामावरून आली, आता वाजले 8:30. थोडासा टाईमपास करत होती आणि हे गेले अंशूला घ्यायला. त्यांना बोलले जाऊ नका गाडी चालवायची नाही तुम्हाला म्हणे. माणूस काही ऐकत नाही बाबा, खरंच सांगते. बोलतात नाही, माझं कामं पडलेत, माझे कामं कोण करणार, माझं नेट बंद आहे, असं तसं काही नाही त्यांचं चालू होतं. गेले बाहेर. आता बोलतात तुला भाजी आणून देतो, कारण की भाज्या एकही नव्हत्या घरामध्ये आणि उद्या सकाळी त्यांचं डायलिसिस आहे. तर त्याच्यानंतर बोलले काय बनवू, बोलतात भाजी एकही नव्हती घरात, बोलतात तुला भाज्या आणून देतो. बोलले ठीक आहे, भाजी आणून द्या मला. नंतर बोलतो मी अंशूला पण घेऊन येतो. आता 8:30 वाजले बघा. तर येता येता अंशूला पण घेऊन येणार ते. तर मी भाकर आणि काय बोलतं सोयाबीन, भाकर आणि सोयाबीन आहे. फक्त आता भाजी बनवायची, थोडीशी भाजी नाही बनवायची, सॉरी माझी बोगडी का ओळखते का नाही. आता बनवायची आहे, थोडीशी खिचडी टाकणार आहे की अंशूसाठी, आणि एखादी चम्मच त्यांना पण देईन. मी पण थोडी खिचडी त्यांच्यासाठी. भाकर आणि सोयाबीन आहे. आता ते गेले अंशूला आणायला. त्यांना बोलली गाडी चालवू नका, काय ऐकत नाही बघा. जर मी भाज्या आणून देतो बघू, आता काय भाज्या आणतात ना, अंशूला घेऊन येणार आहे. चला माझं ते आल्यावर बघू. वाट बघते, कारण की मला जायचं आहे बाहेर, त्यांचं इंजेक्शन आणायला जायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलचं काम खूप बेकार असतं, खरंच सांगते. खूप हॉस्पिटलला गेलं ना का असं वाटतं दर डायलिसिसला त्यांना म्हणजे हप्त्यातून दोनदा डायलिसिस आहे, आणि त्याच्यातून 2दा त्यांना इंजेक्शन मारावं लागतं. तर असं वाटतं बापरे, आता डॉक्टरमध्येच 2,000ची इंजेक्शन सांगते, 1,000 रुपयाचं सांगते का किती सांगते. ती धाकधूक एक लागलेलीच असते माहिती ना. हॉस्पिटलचे इंजेक्शन आपल्याला परवडत नाही, बाहेरून तरी घेतलं का थोडंफार डिस्काउंट पडतं. तर मग आता मला जायचं आहे इंजेक्शन आणायला. तर कारण की मी गेली होती मार्केटमध्ये, नाही तर मी येताच आणणार होती, एका ओळखीवाल्याकडूनच घेतले. पण मला जायचं होतं मार्केटला, पण त्याच्यामुळे ट्रॅफिक बघितलं तर मी सीधी घरी निघून आली, गेलीच नाही. तर आता फक्त घेऊन ठेवलेत, कारण की ते कसं असतं ना, त्यांचे इंजेक्शन फ्रीझरमध्येच ठेवावं लागतं ना. मी घेऊन एवढी एक तास बाहेर कुठं फिरू, आणि मी काय आणले नव्हते. आता दुकानात मी सकाळी दुपारीच घेऊन ठेवले. तर चला मग मी ते घरात आले का त्याच्यानंतर जाऊन इंजेक्शन घेऊन येते, मग भेटते तुम्हाला ते आलं. भाज्या आणून दिल्या, काय आणलंय, फ्लावर आणि कोबी, त्याच्यानंतर चवळी सकाळसाठी, आणि शिमला मिरची. भात झाला. मला म्हणतात झाल्या 2-3 भाज्यामध्ये. त्यांना मी बोलली या भाज्या तर 2 दिवसातच संपून जाते. बोलता हा तुम्हाला एवढं बनवून खाऊ घालते का. तर आता मी काय करते, कारण की भाकर आहे, त्याच्यानंतर मला याचं नावच लवकर येत नाही बाबा, काय झालं तर सोयाबीन आहे. तर मग आता फक्त थोडी गरम गरम खिचडी टाकते. 9-9:30 झाले आणि हे पण आले घरात. चला आता तुम्हाला गाडी चालवायला नाही सांगितली आहे ना? सांगितली वर्ष वापरत कोण माझं काम नाही करत, त्याच्यावर मी जपार आपल्याला किती छोटं तोंड करून सांगते, कोण माझं काम नाही माझ्या करत. पुढे शपथ सांगितलंय डॉक्टरनी जायला. हे बघ, हे बघ लोकांना काय काय बोलले. उद्या दुपारी होईल, उद्या चालू होईल. नेट मध्ये गोष्ट समजू शकतो ना, पण तुम्हाला ते ऑपरेशनला तुम्हाला निदान 15 दिवस नाही झाले. जाऊ दे, 15 झालेलं आहे तर जाऊ दे, पण आपलं ते ऑपरेशन बरोबरपर्यंत थांबायचं ना. नाही झालं बरं, हे स्वतःच्या मर्जीने करता, आमचं बिलकुल ऐकत नाही. काम आपलं करायचं, संपली गोष्ट. अरे काम करायचं असतं, पण ते हाताचं नीट तर राहू द्या. 8 कस्टमर वाजले तर कोण करेल पण चालू, तू सांग म्हणा. मला ते हाताचं ऑपरेशनचं टेन्शन नाही तुम्हाला. राहील पण कॅमेरा ऑन आहे ना, तर ते अख्ख्या जगाची चुगली करून बघते. बघितलं मी व्हिडिओ टाकायला घेतला, बोलतो नको टाकू. मला एवढं कळतं स्वतःच्या हाताला लागलंय ना, तर इग्नोर करायची गाडी चालवायची. अरे इग्नोर करायची, पण काम कोण करेल. अरे हाताचं ऑपरेशन किती दिवस झाले करून? 15 झाले ना ऑपरेशन. 15 दिवस झाले. नीट बरं. त्याला किती दिवस झाले ते थांब, ते चांबडं दिसते डायरेक्ट. हा चालतं. ती पट्टी पण निघत आली. उद्या डॉक्टरकडून नीट करून घ्या. बघा कशी झाली ती, दाखवते तुम्हाला. थांबा.
नीट नको ना कशाला. मग आता तुम्ही आता गाडी चालवायची स्टार्ट करणार. उद्या फक्त एक लाच द्या, बाकी त्याच्यानंतर माझा मित्र येतोय, तो माझा सारथी असेल. अरे काय बघस करता, त्या मित्राने 2 बाटल्या चढवल्या असतील म्हणून तर मित्राला पण अंगात आलंय. तो रडला माझ्यासाठी, काय बोलू आता. त्यांचा एक जिगरी मित्र होता, म्हणजे आहे होता का? हे फालतू. म्हणजे आहे, पण काय नाही, यांनी खूप चरबी केली, खूप आती वागले त्याच्याशी. खूप पहिले दोघी मिळून काम करायचे, आणि त्याच्यानंतर यांनी खूप त्याला, म्हणजे तो असा होता ना, लहानपणापासून हे सर्व एकत्र मोठे झाले दोघंजण. आणि जसं माझं लग्न पण झालं ना, तर मला नेहमी म्हणायचं, वर्षा ये किधर गया ना कृष्णा, तो मुझे बोलना मैं ढूंढ के लाके दूंगा तुझे, असं बोलायचं. तर त्याच्यानंतर यांनी पण खूप आती केलं. त्याच्यानंतर त्याचंही काय झालं, त्याच्यानंतर तो निघून गेला इथून, गुजरातला गेला. पण त्याला जसं माहिती पडलं ना, तो आज फोनवर एवढा रडत होता, वर्षा हो तो ऐसा आहे, हो तो ऐसा आहे, तूने मुझे क्यों नाही बता. मी बोलले अरे माझ्याकडे तुझा नंबर नव्हता. होता त्याचा नंबर, पण त्याने भरपूर नंबर चेंज केले, तर त्याच्यामुळे ते नंबर माझ्याकडे जे आहे ते त्याचे नंबर लागत नाही. तो बोलतो तू का नाही सांगितलं, तू तरी सांगायचं ना, तू मला अशी बोलते. मग त्याच्यानंतर बोलतो मी येतो आता, यांचा परवा 1 तारखेला बड्डे. बोलला तर सही आहे, मी येतो आता, बघू येतो का नाही येतो. मग आता तुम्ही गाडी नाही चालवणार ना. आता मित्र येतो सारथी माझा, एजंट आहे. आता गाडी चालवणार तर नाही. आज उद्याच्या दिवस चालेल, त्याच्यानंतर हाय वाच म्हणजे तुम्ही मुद्दाम सांगते का उद्या गाडी नेऊ नको कामाला ना. मला काम आहे वर्षा, अजून मी तुला का बोलतो का ते 1 दिवस तर ते. अरे मला एवढं बोलून घेतात ना, माझ्या जागी दुसरी असं तर पळून गेली असती, पळून. जेवणावर भूक लागली पोट. आता त्यांना भूक लागली, आता मी थोडीशी खिचडी टाकतो गरम गरम, कारण की तेच बोलले थोडी पातळ खिचडी टाक, त्याच्यानंतर भाकर आहे, भाजी आहे, मग आम्ही जेवायला बसू. चला पटापट टाकू आता. आणि मी इंजेक्शन घ्यायला गेली होती, माहिती तुम्हाला, इंजेक्शन एवढे महाग आहे, तुम्हाला काय सांगू. अक्षरशः ते इंजेक्शनची किंमत बघून आहे ना, तर एवढे महाग आहे ना, अक्षरशः तुम्हाला खरं सांगते, रक्त जळून जातं. एक इंजेक्शन 2-2 हजाराच्या पुढे, त्याच्यात एक इंजेक्शन 300-400 रुपयाच्या पुढे, एकही इंजेक्शन 100-150 रुपयाचं नाही. असं वाटतं. त्याच्यानंतर माहिती एवढे इंजेक्शन घेऊन पण डॉक्टरने तिथं गेल्यावर जर तब्येत थोडी कमी जास्त झाली तर त्याची इंजेक्शन तिला वेगळे लिहून देते. हॉस्पिटल खरं एखादी दुश्मनाला पण देऊ नये, मी खरं सांगते. आणि हे डायलिसिस तर कोणालाच देऊ नये, पण हे माणूस ऐकत नाही. माहिती तुम्हाला, माझी तर कवडीची इज्जत नाही आहे. त्या माणूस हे असे करतात ना, कसं तुला गरज आहे कर, बघा त्यांचे डोळे आता. नाटक. माझी बायको मला सर्व करते. अगं बाई, माझी बायको आहे तू. ऍक्टिंग मध्ये काम भेटत असेल यांना तर द्या. आहे माझी बायको, किती पण झगडा कर, काय पण कर, ऍक्टिंग त्यांची आवडली असेल तुम्हाला, किती भांडण कर, किती काय कर, Oh my माझी God. बायको मेलेली 7 मे, मेलेली बघितलं. मेरी 7 मे. तुम्हाला जर यांची ऍक्टिंग आवडली असेल तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट नंबर टाकते, फोन करा आणि यांना प्रमोशन काय तुम्हाला ऍक्टिंग करणार आणि यांना ऍक्टिंग मध्ये थोडंसं सहभागी करा. 7039. चला मी आता फटक्यात खिचडी बनवते, आता बघू द्या. कारण की मी यांना का बोलते हो गाडी चालवू नका, माहिती आहे का, त्या दिवशी गाडी त्यांनी चालवली, त्या दिवशी गाडी चालवली त्यांनी, पण त्या दिवशी काय केलं माहिती का त्यांनी, नंतर सकाळी आले अंशूच्या बाजूला झोपून, अंशू माझा हात दुखतोय, अंशू माझं हे दुखतंय, मी खाली झोपून ऐकत होते, पण मी काहीच बोलली नाही. का बंद कर, बघितलं, जेव्हा त्यांना दुसरं काही बोलायचं असतं ना तेव्हा बंद कर, चांगलं सांगायचं असतं ना तेव्हा बंद कर करताना अंशूला बोलते ते दुखत आहे. कशाला, अजून 15 दिवसही नाही झाले ते ऑपरेशनला. माहिती तुम्हाला, आता गळ्यातून होतंय, जेव्हा ते ऑपरेशन नीटनेटकं टाके सुकतील, 4 ते 5 टाकेत, त्यांना टाके सुकतील, त्याच्यानंतर त्यांचा डायलिसिस तिथून चालू होईल. म्हणजे आमच्यासारखी तब्येत नाही आहे त्यांची, आता थोडी नाजूक तब्येत आहे, तर स्वतःहून समजा. मग माझं तोंड आहे ना खूप बेकार आहे, मी ऐकते बोलते मग नंतर मी अख्खी उतरून टाकते समोरच्याची, ते कोणीही असू दे. मग माझं पहिल्यापासून तसं, जर नाही ऐकलं ना माणसाने. मेरी पत्नी मेरी देवता, ऐकलं त्यांचं गाणं, मेरी पत्नी मेरी. काय पत्नी पुतनी नाही, टायमाला का पत्नीला पहिले लाथ पडतो का, कशा असतं ते, पत्नी बित्नी नाही आहे. कालच त्यांची केवढी काढली मी, तुम्ही बघितलाच व्हिडिओ कबाब खाताना म्हणून. चला जाऊ दे आता, ते आता नाही चालवणार आहे ना तुम्ही गाडी, आता नाही, उद्या बेकार माणूस. जाऊ दे आता, मी आवरते पटापट, कारण की आज मला पण थोडं लवकर झोपायचं आहे. तर 9:30-9:45 झाले, कारण की उद्या सकाळी त्यांची डायलिसिस आहे, ते डायलिसिस आहे म्हणून मला सकाळी थोडं लवकर उठावं लागतं. माझी झोप होत नाही, मलाही कामावर जावं लागतं. तर चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. आता बघूया किती ऐकतो मी किती नाही. बाय बाय. दाखव मला.